कबीर दादा, ओ कबीर दादा, कुठे जाताय? म्हणजे आताच तुम्ही मार खाऊन आलात, म्हणजे मार देऊन आलात आणि अचानक लगेच? तोच जरा कमी पडलाय म्हणून अजून जरा जाऊन मार खाऊन येतोय. पिंकी, सॉरी 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 सॉरी, पण तुम्ही भारी जोक केला, मस्त होता मस्त होता. आता सांगा ना कुठे जाताय? देवाकडे चाललोय, माझं महत्वाचं काम आहे. जाऊ ना? नाही नाही, तर तुझी परमिशन नसेल ना तर नाही जात. नाही नाही नाही, जा ना जा. टार्झन बापूकडे काम आहे ना, मग महत्वाचं असणार. हा, जा जा, मज्जा करा. हा, थँक्यू. कबीर कबीर, हा कुठे गेला आता? ते मगाशी मार खाल्ला तो कमी पडला ना, म्हणून परत मार खायला गेलाय. काय नाही, जोक केला जोक केला. अहो ते ना टार्झन बापूंकडे गेले, काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून. आत्ता ह्याचं आत्ता काय देवाकडे काम आहे महत्वाचं? अहो मार कसा द्यायचा हे टार्झन बापू त्यांना शिकवत असतील ना. तुम्हाला सांगू, टार्झन बापूने एक नंबर आहे. उगाच नाही मी त्यांना टार्झन बापू बोलत. आणि हे कोणासाठी? कबीरसाठी पेन किलर आणि पाणी घेऊन आले होते. मला वाटतं त्याला याची गरज नाहीये, कारण टार्झन बापूच त्यांना योग्य तो डोस देतील बघा. कबीर, प्लीज बी केअरफुल. मला भीती वाटते की तू चुकीच्या माणसाला फॉलो करतोयस आयुष्यात. देवा तुला किती प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढेल मला नाही माहिती, पण आज ना उद्या तू त्याच्यामुळे एखाद्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये नक्की अडकशील. कबीर, नको देवासारख्या माणसावर एवढा विश्वास ठेवूस. प्लीज बी केअरफुल. गब्बर, देवा, गब्बर, देवा, गब्बर. देवा. अक्का, देवा कुठे? अरे कुठं आपटलंस तू? हा, आणि काय झालंय? ते महत्वाचं नाहीये. देवा कुठे आहेत? देवा, ए काय काम आहे मला सांग. मला देवाला भेटायचंय. कुठे आहे तो? देवा. अरे ए, कशाला बोंबलतोय? मी सांगते ना काय काम आहे मला सांग म्हणून. अहो पण मला त्याच्याशी डायरेक्ट बोलायचंय ना. देवा. अरे ए, 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 एक काम कर, इथून वर जा. त्याची खोली आहे. कालपासून मी बोंबलते तर तो दार उघडत नाही. तुझ्या बोंबलण्याने त्याने जर दार उघडलं तर पळत मला सांगायलाय. माझं काम महत्वाचं आहे, तुझं काम महत्वाचं नाही, कळलं ना? अहो अक्का, एक मिनिट. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. जरा नीट सांगाल का? कुठे आहे नक्की देवा? अरे तुझ्या डोक्याला मार लागला, तुझे पत्रे पण उडाले का? हा, अरे तुझी मॅडम गेल्यापासून येड्यासारखा वागायला लागलाय देवा. कालपासून दार लावून बसलाय. मी बोंबलते तर ऐकत नाही. तुझ्या बोंबलण्याने दार उघडणार का? चल निकल, चल 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 निकल. अहो अक्का, पण मला आत्ता गरज आहे ना त्याची. आत्ता गरज आहे? म्हणजे फुटलेलं डोकं घे आणि त्याच्या दारावर जाऊन आपट. एक तर तू तरी फुटशील नाही तर त्याचं दार तरी फुटे. कळलं ना? दोन्ही माझ्या फायद्याच आहे. कळलं? हे घे, चल उघड ये. अहो अक्का, उघड ये, उघडते. हा उघड उघड उघड. हा उघड उघड. हे वरण भात तुला ते पण येतलं. चल जा इकडं, चल. देवा. 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 देवा, प्लीज दरवाजा उघड ना. देवा, तू तरी असा नको ना वागूस यार. देवा, हे बघ, माझं ना तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. मला तुझी हेल्प हवी आहे. प्लीज दरवाजा उघड. देवा, जोपर्यंत तू दरवाजा उघडत नाही ना तोपर्यंत मी इथेच बसून राहणार. देवा. कशाला एवढा गाव उठवतो? काय टेन्शन आहे का तुला? काय झाला काय? अरे अरे, देवा नसला तरी आम्ही आहोत ना. काय झालंय? हे बघा, देवा माझा बाबा आहे. मला त्याच्या बरोबरच बोलायचंय. हे बघ, इथे बाईचं डोकं ठिकाणावर नाही. तो काय बोलणार तुझ्याशी? अरे आणि अरे, आम्ही आहोत ना. आम्हाला नाही सांगता येणार का? काय प्रॉब्लेम आहे? माझी आई माझ्यासोबत नाहीये. माझा होणारा बाबा असा दरवाजा बंद करून आत बसलाय. मग मी माझे प्रॉब्लेम्स कोणाबरोबर शेअर करणार? मला कोणाचाच सपोर्ट नाहीये. एकटा पडलो यार मी. आणि हे ना कसं कळत नाही ते? कॉलर कॉलर. अरे हो, हळू हळू. अक्का इथे खालीच आहे. तू डॉली वहिनींचा पोरगा आहे, तिला माहिती नाही आणि ते कळलं पण नाही पाहिजे. तुला जे काय बोलायचं आपल्याशी बोल ना. आपण आहोत ना, आपण सगळं ऐकून घेऊ. तू बोल आपल्याशी. चल चल आपण जाऊ. नाही नाही, मी नाही कुठे येणार. मला देवाशीच बोलाय. अरे तू चल ना, आम्ही आहोत. अरे एकटा नाही, आपण आहे तुझ्या बरोबर.
म्हणजे असं सगळं महाभारत आहे तर आता कळलं आपल्याला. पण एक कळला नाही, रामाची सीता कोण? ते रामायणात रे. जी रामाची सीता कोण हा प्रश्न राहिलाच ना. ते आहे एक मुलगी. आता मुलगीच असणार ना, तू काय कुत्र्या मांजरांवर प्रेम करणार? नाहीतर काय. अरे पण त्या मुलीचं काय नाव गाव आहे की नाही? म्हणजे रीता, सीता, गीता, बबिता, वनिता, ही काय नाव आहेत? नाही म्हणजे तुला तरी माहिती आहे ना त्या मुलीचं नाव, की असंच अंधारात तीर सोडतोय काय सत्य? हा, तुम्ही पण ना मला एवढं पण बच्चू समजू नका. म्हणजे मला ना फक्त तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे तिच्याकडून कसं बोलून घ्यायचं ना हे कळत नाही. हा म्हणजे तिच्या मनात तसं काय नाहीये ना? नाहीये. आहे ना. आहे. तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेमच आहे, फक्त ते तिच्याकडून कसं बोलून घ्यायचं ना हे कळत नाहीये. ए कॉलर, ती म्हणजे कोण? त्या काहीतरी नाव असेल ना. हे बघ कॉलर, लव्ह स्टोरीत नाव इम्पॉर्टंट असतो. नाव कळलं तर आपल्याला पुढे जाता येतं ना. सांग नाव सांग. सांग रे, सांग नाव सांग. काही काय ऑब्जेक्शन सत्या. अरे त्याला नसेल पटत तर जाऊ दे ना, त्याचं करेल तो मॅनेज. बघ ना, कधीपासून आपण पोरीचं नाव विचारतोय, नाव सांग तर सांगतच नाही. आज पोरी सारखा लागतोय. चल ठीक आहे, निघतो आपण आता. चल. अरे नको थांबा. तुम्ही पण ना बरं सांगतो ना. म्हणजे जी मुलगी रोज माझ्या स्वप्नात येते, ज्या मुलीच्या विचारामुळे माझं अभ्यासात लक्षच लागत नाही, ज्या मुलीच्या मनात माझ्याबद्दल काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी ही जी मी धडपड करतोय, बोल. त्या मुलीचं नाव बोल. त्या मुलीचं नाव राधा. अरे राधा तू इथे? आय मीन का मी येऊ शकत नाही? बाय द वे मला कबीरशी बोलायचंय. तुला घरातून जाताना मला सांगून जाता येत नाही? ते मी देवाकडे आलो होतो. असं काय महत्वाचं काम होतं तुझं कबीर? बरं तुला मार लागलाय, धड चालताही येत नाहीये. मी सांगितलं होतं मी गोळी घेऊन येते, तोपर्यंत आराम कर. पण नाही, तेवढ्यातच तुला बाहेर पडायची गरज होती. बरं जेवणाची वेळ निघून गेली. जेवणार कधी, गोळी कधी घेणार? चल आधी. हो मी येतो. मॅडम चिडल्यात, मी जरा तू हळू सावकाश चाल. जमत नाहीये तर कशाला यायची गरज होती इथे? उद्या काही कमी जास्त झालं तर? कमी जास्त झाला तर जास्तच झालाय सगळा. कालाकोट सांगत होतो तुला काहीतरी लोचा आहे, नाहीतर कोणी कोणाची एवढी टेक केअर नाही करत. बघ हे सत्या तू ना काय पण बोलतो. अरे बघ मला ना त्यांच्यात फक्त मैत्री दिसते. कसली मैत्री? काय चाललंय तुला दिसत नाही का? नीट बघ ना डोळ्यांनी. हे बघ आपल्याकडे तसा काय पुरावा नाही अजून. त्यांनी सांगितलं का आपल्याला? त्यांनी आपलं नावही घेतलेलं नाहीये त्याचं. त्यांनी जर आपल्याला नाव सांगितलं असतं तर आपण काहीतरी ऐकू शकलो असतो. आणि हे बघ, अरे त्याच्या तोंडावर का 12 वाजलेत? 12 वाजले नाही रे, 12 खाल्ले. वडापाव केला, वडापाव खाणार तर याची मचमच सारखा टिंग 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 करतोय. आपल्याला याचा नारळा पण दाबता येत नाही. हा देवाबाईचा फोन आहे ना? म्हणजे बाई त्याच्या खोलीत जायच्या आधी त्याने तुझ्याकडे दिला. हा ना, डोक्याला ताप. अरे पोलिसाच्या गाडीसारखा नुसता वाजतो, किर 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 किर. अरे जेवायला पण देत नाही, झोपायला देत नाही. बघ कोणाचा जीव चाललाय बघ ना. थांब बघतो. तर कबीरचे मिस कॉल आहेत आणि हे थांब एक व्हॉइस मेसेज पण आहे. बघ. हाय देवा, मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. माझं ना एका मुलीवर खूप प्रेम आहे आणि ते ना मी तिला सांगायचा खूप प्रयत्न करतोय, पण ते तिला कळतच नाहीये. आय थिंक तिला ते कळतंय आणि तिच्या मनात सुद्धा हेच आहे जे माझ्या मनात आहे.
प्लीज देवा प्लीज हेल्प कर ना, मला तुझ्या हेल्पची ना खूप गरज आहे. एकदा फोन उचल देवा, नाही तर राधाच्या मनात काय आहे ना ते ती मला कधीच सांगणार नाही आणि मला ते कधीच कळणार नाही. घे आई, कालाकोट आई, गब्बर आई, सांगत होतो ना आपण तुम्हाला आपल्याला लय लांबचं दिसतं, पण तुम्ही विश्वासच ठेवला नाही आपल्यावरती. आपण खोटं बोलतोय असं वाटलं तुम्हाला. घे बघ ऐक. ए सत्या, हे जाम डेंजर आहे. यात काय डेंजर दिसतंय तुला? सगळा सीन परत करून दाखवायचा याला. आपण तुला शॉर्ट मध्ये सांग, मला सांग, देवाबाईचं कोणावरती प्रेम आहे? मोनिका श्रीखंडे, हा, नशीब. म्हणजे डॉली वहिनी. कबीर कोणाचा पोरगा आहे? डॉली वहिनींचा. अरे विचारतोयस की सांगतोयस? डॉली वहिनीचाच पोरगा आहे तो. आणि राधा कोणाची मुलगी आहे? देवाबाईची. म्हणजे देवाबाईची पोरगी राधा, डॉली वहिनींचा पोरगा कबीर, हे दोघे एकमेकांचे कोण झाले? बहीण. बस बोलायला पण कस तरी वाटतंय. काय करायचं? मग आता काय करायचं? आता तुला दिल सांगतंय की देवाबाई आणि डॉली वहिनींची लव्ह स्टोरी पुढे गेली पाहिजे. हाँ यार, अपना दिमाग भी वही बोल रहा है. और इस बार ना हर बार की तरह हम लोग दिमाग की सोचेंगे. ठीक है ठरला. दिमाग का सोचने का काही पण झाला ना तरी कबीर राधाच्या लव्ह स्टोरीचा दी एंड झालाच पाहिजे. इस बार नो ऑब्जेक्शन. राधा आणि कबीरची स्टोरी संपलीच पाहिजे. सावकाश, हळू कबीर, हळू चाल. राधा, काहीही झालं ना तरी तुझ्या मनात माझ्याबद्दल नेमकं काय आहे ते मी तुझ्या तोंडून वधवून घेणारच. आय प्रॉमिस. देवा, ए देवा, देवा, देवा. अगं काय झालं? सकाळी सकाळी देवाचा धावा करते तू. तुला बरं वाटत नाही काय? चक्कर येते, टेचर आणू काय? अरे मुर्द्या, मी माझ्या लेकराला आवाज देते. देवा, ए देवा. अगं अक्की, देवाने काय सांगितलेलं विसरलीस का तू? त्याने स्वतःहून बंद केलेलं दार जोपर्यंत तो आतून उघडत नाही तोपर्यंत त्याला डिस्टर्ब करायचं नाही. देवा वैतागला तर शिक्षा सुनवेला तुला तो. वेळे शिक्षक, तुला देईन अशी एक. मला ना वेगळाच डाऊट येतोय. ती टवळी तर नसेल ना आतमध्ये? मागच्या वेळात कपाटात होती तशी. अक्काचा भेजा पण ना राधानी एक्सप्रेस पेक्षा पण तेच चालतो. हे आपल्या धंद्यातल्या टिपरची पण टीप हिच्याकडे. अक्का तुझी जुनी सवय गेली नाही अजून. मस्त. हा दार उघडत नाही. मी गब्बरला बोलू का? गब्बर, ए गब्बर, दार तोडून टाकीये गब्बर. जरा थांब. भाई काय बोललाय? जोपर्यंत तो दरवाजा उघडत नाही तोपर्यंत दरवाजा ठोकायचा नाही. अरे कालपासून आतमध्ये, त्याला काही झालं तर नसल ना? देवा, ए देवा, देवा. ए आके तू थांब. तू शांत हो ना जरा. मी बघतो. देवा, ए देवा. अरे दार उघडले. अगे अक्काची अवस्था बघ काय झाली आहे. ये देवाबाई ये, फक्त 2 मिनिटासाठी झलक देऊन जा. हे बा अक्का बघ कशी करते. ये बाहेर ये. रूठी हुई बीबी को मनाने नहीं चाहिए होता बंगला या गाड़ी, सिर्फ चाहिए होती है हमरे पास की साड़ी. साड़ी ले लो साड़ी. नाही, मी गब्बरलाच बोलवते. गब्बर, ए गब्बर. अक्का जरा थंड घेशील? तू थंड घेशील जरा? थांब ना, आपण ट्राय मारतो. थांब. ए देवाबाई, येतो काय? थोड्या वेळासाठी बाहेर येतो. साड़ी ले लो साड़ी. ये साड़ी भाई. तो हा बोलो. नाही, हा नाही येते. साड़ी ले लो साड़ी. अक्का अगं शांत हो. मी बघतो. थांब तू. देवा, अरे बाहेर ये. अरे अक्काची कंडिशन बघ काय झाली ती.
क्या रे तेरा काय को चिल्लाता है हाँ? ओ बबुआ साड़ी चाहिए का? हम क्या तेरे को साड़ी पहनने वाला वाटा क्या हाँ? क्या काम है? आपके लिए नहीं, वो मोटी ताई के लिए। ये अक्का काय रे ये आपण तुला मोठी बोलला कोण मला मोठी बोलतो मुडदा बसवलं त्याचा याला आता मी याला तू काय रे मुर्द्या कौन मोटी तू मोटी तुझा अख्खा खानदान तेरा पूरा खानदान मोटी हाँ मुझे मोटी ये मत हाँ आपको नहीं बोला, आपको नहीं बोला। हाँ माँ किसको साड़ी वाले, साड़ी वाले, साड़ी वाले। ओ ताई ताई, वो मोनिका मैडम कहाँ पे? वो बाहर गई है। कब तक आएगी? नहीं कुछ बोला नहीं। अच्छा ठीक है, बहुत बढ़िया साड़ी लाए थे उनके लिए। ए साडी वाला किधर रहूं? ए साडी वाला काम कर इकडे ये भाऊ इकडे ये ए कबीर तू पण इकडे ये ठेव इथे हा ए कबीर अरे हे काय झालं ते काल मी मार्केटमध्ये गेलो होतो ना तिथे थोडी म्हणजे पडलो तर लागलं थोडं. अरे कबीर काय तू पण यार अरे गाडी सावकाश चालवायची आणि हेल्मेट घालायचं बाईक चालवताना काय पण जास्त काय लागलं नाही ना नाही आता ओके जास्त नाही. अरे पण मग हाँ आप दिखाओ ना वो साड़ी. वो दिखा वो भी अच्छे ये काय रे मुर्द्या काय बोलत होता तू ताई थोड़ा पानी तो पिलाओ. हैं? कशाला पानी मुझे मोटी बोलता है तेरे को पानी पिला तेरा नरड़ा दाबू काय नहीं नहीं मोटी नहीं बोला, ताई बोला. पहले ताई बोला दे नाही तर आता अगं अक्के जाण ना त्याच्यासाठी पाणी पाण्याला कधी नाही नसतं म्हणायचं. आणते पानी. भैया मुझे पानी नहीं चाहिए था, तो फिर मैं तो सिर्फ ताई को भगा रहा था. अरे पर क्यों मैडम को जो साड़ी पसंद आई थी सेम टू सेम वैसे ही साड़ी लेके आया हूँ. देखो और ये साड़ी सिर्फ और सिर्फ आपके लिए लाया हूँ. उस दिन वो बहुत रूठी थी. रूठी हुई बीवी को नहीं चाहिए बंगला या गाड़ी, सिर्फ चाहिए हमारे पास से साड़ी. अरे एक नंबर कसली आहे ना पलटो ए भावा हाँ वो साड़ी पैक करो एक नंबर पैकिंग करो हाँ घे आता दे आता तुला आवडली तर घेते. आके दे आपण साडी ठेवतो ना ती येते मला आवडली आहे ना मला तीच पाहिजे. ए भाई वो दिखाओ हाँ वाह क्या चॉइस है आपका. लेकिन ये थोड़ा डीराक है ताई के लिए. क्या बोला मेरे को काली बोला तेरे को मार मार के काला बनाती तुझा. नको तू थंड होके पाणी ती दाखव ए भावा ती बघू ती हा सफेद आणि ती निळी आहे ना हा बघू हा रे पण डॉली बहीणकडे ना अशा रंगाची साडी नाहीये है ना. डाली आसपासच आहे वाटतं.